हे पहा, अगोदर मी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। हे 1 किलोचं पीठ आहे आणि याच्या निम्म आपण अर्धा किलो पीठ घेणार आहोत। आपण अर्धा किलोच्या प्रमाणात म्हणजे या 5 वाट्या बसलेल्या आहेत। हे पहा, आपण अगोदर बेसन पीठ घेतलेले आहे। आपण आता जो पदार्थ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय तयारी करायची, तर बेसन पीठ घेतलेले आहे अर्धा किलो। याच्यामध्ये आपण साखर सुद्धा टाकणार आहोत आणि स्वादानुसार विलायची। बेसन पिठामध्ये 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेणार आहोत। अर्धा टीस्पून सुद्धा नाहीये, अगदी थोडासा खाण्याचा सोडा आपण घेणार आहोत। आता हे अगोदर बेसन पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। हे सर्व मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅटर बनवून घेऊयात। आपण हे बॅटर चमच्याने सुद्धा मिक्स करू शकतो, परंतु आपल्याला कसं आहे, याच्यात गाठी वगैरे असतील ना तर चमच्याने समजणार नाही, त्याच्यासाठी आपण हे पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचं। आता हे बॅटर आपल्याला असं करायचं की पातळ सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही। आता तुम्ही म्हणताल आता आपण एवढं सगळं तयारी करून घेतली, आता करायचं तरी कोणता पदार्थ, तर मी सांगते। आपल्याला असं बॅटर पाहिजे। आपल्याला याच्यापासून कोणता पदार्थ करायचा आहे, तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल। आता हे आपण असं झाकून ठेवणार आहोत, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हे आपण असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। हे पहा, आपण सोऱ्याला आतमधून तेल लावून घेतलेलं आहे, आतमधून आणि ह्या ठिकाणी, कारण मग ते पीठ जे असतं ते चिटकून बसत नाही आतमध्ये, त्याच्यासाठी आपण हे तेल लावून घेतलेलं आहे। आणि अर्धा ते पाऊण तास झालेला आहे, आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता माझ्या काही मैत्रिणींनी ओळखलं सुद्धा असेल की शेव आणि आपण हे बॅटर बनवलेलं आहे बेसन पिठाचं। आता काय बनवायचं आहे ते, कोणता आपल्याला गोडाचा पदार्थ बनवायचा आहे तो। असं चमच्याने व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे हे जास्त बाहेर पण येत नाही आणि हाताला सुद्धा लागत नाही। आणि चमचा याच्यात जाईल असा चमचा आपल्याला घ्यायचा आहे। हे पहा, असं व्यवस्थित आपल्याला भरता येतं, साईडनी सुद्धा काही जास्त खराब होत नाही, काही नाही। तेल तापलेलं आहे का ते आपण सुरुवातीला पाहूयात। तेल तापलेलं आहे, आता आपण याची शेव करून घेऊयात। आणि शेव करताना जास्त याच्यावरती थर द्यायचा नाही, एवढंच करायचं। लगेचच पलटी मारून घ्यायचं, जास्त ही शेव जास्त कडक करायची नाही। आणि तेल खूप तापलेलं असेल तर गॅस मीडियम करायचा किंवा लो करायचा, असं लगेच काढून द्यायचंय। शेव जास्त कडक करून न घेता लगेचच असे याच्यातून तेल निथळून घ्यायचं आणि हे काढून घ्यायचं। हे पहा, आपण अशी शेव केलेली आहे। आता अशाच पद्धतीने आपण सर्व शेव करून घेणार आहोत।
पहा आपली सर्व शेव आता तळून झालेली आहे. अजून गरम आहे. थोडीशी थंड झाली की आपण हे सर्व चुरून घेणार आहोत. हे पहा अशी शेव आपण बारीक करून घेतलेली आहे. अशीच आता आपण सर्व शेव बारीक करून घेऊ. हे पहा आपली शेव सर्व बारीक करून झालेली आहे. अगदी 6 ते 7 मिनिटात ही शेव आपण बारीक करून घेतलेली आहे. पहा आपण बेसन पीठ ह्या वाटीने 5 वाटी घेतलेला आहे. तर आपण साखर 4 वाटी घेणार आहोत. आपण 4 वाटी साखर घेतली आणि याच्यामध्ये आता कोण कोण काय म्हणतं साखर घेतली ना की साखर भिजल इतपत आपण पाणी टाकूयात, पण तसं नाही करायचं. आपण 4 वाटी साखर घेतली ना तर 2 वाटी आपण पाणी घालून घेऊयात. हे पहा आता याच्यामध्ये साखर बरोबर भिजली जाते. कुणाला समजत नाही तर मग तो अंदाज तरी कसा देणार, त्याच्यामुळं 4 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. आणि याचा आता आपण साखर विरघळून घेऊयात. अगोदर आपण साखर विरघळेपर्यंत मी गॅस फुल ठेवलेला आहे आणि हे सतत हलवत राहायचं, नाहीतर मग नाही हलवलं हे पूर्ण तर मग साखर खाली तळाला लागते. त्याच्यासाठी हे पूर्ण आपण विरघळून घेऊयात अगोदर. हे पहा साखर विरघळायला लागलेली आहे. आता आपण याला एक उकळी आणून देणार आहोत आणि पाक शिजून घेऊयात. पाक आपल्याला जास्त गोळीबंद पाक करायचा नाही, तर आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे. माझे जुने व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओ पहा, कारण त्याच्यामध्ये मी जे पाकाचे पदार्थ बनवले आहेत ना त्याच्यामध्ये सर्व मी सविस्तर माहिती दिलेली आहे. 1 तारी पाक कोणता, 2 तारी पाक कोणता आणि गोळीबंद पाक कोणता. आणि आपले जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी आपल्या उज्ज्वला जर्नी या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सुद्धा नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे पहा साखर विरघळलेली आहे पूर्ण. आता पाक आपण शिजून घेऊयात आणि 1 तारी पाक बनवूयात. आता गॅस आपण फुल न ठेवता मंद गॅस ठेवायचा. तुम्ही या स्टेपला जर फुल गॅस ठेवला तर हे सर्व साईडनी करपतं सुद्धा आणि आटून जातं आणि लवकर पाक होत नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं, एकदा उकळी आली ना तर एकदम मंद गॅस ठेवायचा, असंच हलवत राहायचं आणि त्याच्यानंतर 1 तारी पाक 10 ते 15 मिनिटांमध्ये 1 तारी पाक तयार होतो. हे पहा असं जर उलथण्याला केलं ना आणि अगदी शेवटचा ड्रॉप पाहायचा, असं तारेसारखा ड्रॉप पडतो पहा, तर तेव्हा तो म्हणायचा आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे. आणि उलटणं असं थोडंसं वरती ठेवून थोडं हे थंड करायचं. गरम याला हात लावायचा नाही लगेचच. जरा अंदाज आला हे थंड होतंय तेव्हा तुम्ही आता त्या उन्हातल्याला हात लावायचा. आणि याच्यामध्ये स्वादानुसार 1 टीस्पून विलायची पावडर टाकून घेत आहे. हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण. याच्यात बारीक केलेली शेव आणि मी ड्रायफ्रूट त्याचे तुकडे करून तुपामध्ये तळून घेतलेले आहेत, हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आपला तयार झालेला हा पाक असा याच्यामध्ये टाकून घेऊयात. असा थोडा थोडा टाकायचा आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. राहिलेला जो पाक आहे ना तो सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता जो हा एवढा शिल्लक राहिलेला पाक आहे ना तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे पहा आपण सर्व पाक याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे.
हे आता आपल्याला ओलसर वाटतं, परंतु जी शेव असती ना ती ह्याच पाकामध्ये मुरली जाते, त्याच्यामुळे लगेचच याचे लाडू वळायचे नाहीत. आपण 1 ते 2 तासांनी हे पूर्ण शेव सुक्की होती आणि त्याच्यानंतर आपण लाडू वळायला घेणार आहोत. आता आपण हे शेव सुक्की होईपर्यंत 1 तासभर असंच आपण झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर लाडू वळून घेऊयात. हे पहा, हे मध्ये आधी असं मी हलवून पाहिलेलं होतं. छान आता सुकलंय हे. आता आपण याचे लाडू वळून घेऊयात पहा. आणि काय होतं, असं आपण त्याच्यावर झाकण ठेवून मुरत ठेवलं नाही पाकामध्ये तर शेव कडक लागत नाही, खाताना मऊ लाडू लागतो. एक हाताने सुद्धा छान लाडू वळला जातोय पहा. आता तुम्ही म्हणता लाडू वगैरे केलेत म्हणजे काय दिवाळी वगैरे आहे का? दिवाळीच कशाला पाहिजे, काय गोड असं खावंसं वाटलं तर आपण मध्ये आधी करतोच की हे असं कुठं प्रवासात वगैरे जाताना वगैरे. आता सर्व लाडू असेच वळून घेऊयात. शेवटपर्यंत लाडू छान आपले असे वळले गेलेत. अर्धा किलोच्या प्रमाणात आपले एवढे लाडू झालेले आहेत, कळीचे लाडू. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.